अत्यंत गंभीर विषय आहे. तरी मी माझा दौरा डिक्लेअर केला नाही, गुप्तपणे आले, मुद्दाहून रूट नाही सांगितला, रूट बदलून आले. कारण मला माहित होतं की गावोगावी लोकांना अत्यंत आसुसलेले आहेत. माझ्यावर, मुंडे साहेबांवर प्रेम करणारे लोक, ज्यांनी 4 तारखेला 2014ला चूल पेटवली नाही, जेव्हा मुंडे साहेब गेले, आणि नंतर 2024ला चूल पेटवली नाही, जेव्हा मी पराजित झाले. मला हे तुमच्या सगळ्या भावना माहिती आहेत. मी असं मुंडे साहेबांच्या हाताखाली तयार झाले आहे. मी खूप खंबीरपणे माझ्या भावना, माझ्या वेदना बाजूला ठेवून काम करण्याची माझी सवय झालेली आहे. मी अगदी माझ्या आईसमोर सुद्धा कधी भावनिक होत नाही, कधी आईसमोर सुद्धा मी रडत नाही, किंवा मी कधीच कार्यकर्त्यासमोर मी हतबल झाले, मी कंटाळले, मी कष्टी झाले असं दाखवत नाही. पण काल मला, जेव्हा मी पहिल्यांदा आत्महत्याग्रस्त घरी गेले, त्या घरी गेल्यानंतर मला 10 वर्षांनी माझ्या बापाच्या मृत्यूनंतर पाहिलं असेल कदाचित लोकांनी, त्यानंतर आता मला एवढं अगतिक होताना पाहिलं. मी आज इथे सचिन मुंडेला श्रद्धांजली, आदरांजली व्हायला आले. पण श्रद्धांजली, आदरांजली वाहत असताना मी ऐकणाऱ्या सगळ्यांना एवढीच विनंती करते की ह्या श्रद्धांजली, आदरांजली व्हायली म्हणजे हे असं काही करा, या गोष्टीचं मी समर्थन करत नाही. माझे लेकरं आहेत तुम्ही सगळे, वय जरी लहान असेल मोठे असेल तर माझ्यासाठी तुम्ही माझा परिवार आहे, आणि तुम्हाला काही होऊ नये म्हणून मी राजकारणात काम करते. मी महानुमानाच्या दरबारात बसले, मी शपथ सांगते. मला काही कमवायचंय, मिळवायचंय म्हणून मी राजकारण केलं असतं ना तर कुठं पोचले असते मी आतापर्यंत. पण तसं नाही. मुंडे साहेबांनी सांगितलं होतं, पाठीचा कणा आपला कधीच गहाण ठेवायचा नाही. आपण गरीब असतो, आपल्याकडे खायला नसेल, पण स्वाभिमान कधी आपला बाजूला करायचा नाही. आणि त्यांचं ते स्वप्न त्यांनी जगले, आणि तुम्हा सर्वांना कधीच त्यांनी स्वाभिमान गहाण न टाकता जगायची सवय लावली, आणि ती सवय आज आपल्या सर्वांना आहे. मी राजकारणाचा माझा प्रवास तुम्ही पाहिलाय. राजकारणाच्या मी मुंडे साहेबांपासून राजकारण पाहिलं. मुंडे साहेबांवर आरोप झाले, मुंडे साहेबांवर खोटे आरोप झाले असतील, प्रचाराच्या वेळी खालच्या पातळीवर कधी बोलले असतील, पण तेव्हा सोशल मीडिया नव्हता. कधी पेपरमध्ये छापून आलं, तो पेपर गावात आला तर लोकांना बघायला मिळायचं, चर्चा गावात आल्या तर ऐकायला मिळायच्या. पण आता माझं भेट सचिन मुंडेच्या परिवाराची जरी वैयक्तिक असली तरी वैयक्तिक राहूच शकत नाही. मी चेहरा झाकून बुरका घालून आले तरी पण लोक आवाजावरून ओळखायला जातात. काल मी विमानात बसले तर माझ्या मागे बसणारा एक मुलगा म्हणतो, पंकजाताई, पंकजाताई. मी वळून बघितलं, तो म्हणला तुम्हीच आहेत ना. मी आवाज ओळखला. ही ओळख देशामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपली आहे. पण भाग्य लिहिताना देवानी कठीणच लिहिलंय ना. नाही तर मला राजा महाराजाच्या पोटीत जन्माला घातलं असतं. मुंडे साहेबांनी राजा किंवा सतत सत्तेत राहणाऱ्या वर्गात जन्माला घातलं असतं. कष्ट करणाऱ्या वर्गात जन्माला का घातलंय? तिथंच देवाने आम्हाला सांगितलंय ना, बाबा तुमचं आयुष्य सदर नाही, तुमचं आयुष्य सारखं नाही. दिव्याच्या खाली बसून महामानवांनी अभ्यास केला, या देशाला घटना दिली, पण निवडणूक लढताना मात्र अडचण त्यांनाही आली आहे. तर माझी काय अवकात आहे रे? दुर्दैव आहे, राजकारण बदलत चाललेलं आहे. पराभव हा मोठ्या मनाने स्वीकारायला पाहिजे. तो मी स्वीकारला त्या क्षणाला, आणि मी म्हणलं मी आभार दौऱ्याला येणार आहे. पण मला आभार मानता येईनात, कारण माझे हे लेकरं जीव द्यायलेत, आणि त्यांच्यासाठी, माझ्यापेक्षा लहान वयाच्या पोरांच्यासाठी, लहान लहान तहानी लेकरं हे पदरात घेणाऱ्या बाईच्या, त्या आबाच्या बायकोच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवण्यासाठी मला यावं लागलं. मी कसा आभार मानू? कशाचे आभार मानू? म्हणून मी आज आले. सचिननी ते वाक्य बोलला, त्या व्हिडिओ मी पाहिला, ताई नाही तर ताई पडल्या तर सचिन सच्चा नाही. असं करू नका, असं करू नका. मी तुमच्यासाठी माझ्या आयुष्यातला प्रत्येक श्वास देणार आहे, तर तुम्हालाही मला तुमचा श्वास द्यावा लागेल. तुमचा जीव देऊन नाही भागणार. लढाई कठीण आहे, कारण स्वाभिमानाची आहे, चापलुसीची लढाई नाही. आणि पराभव आणि आपण संपत असतो, तर हे असं घडलं असतं का? हे नाही व्हायला पाहिजे. आपण सगळ्या पोरांना, त्यांच्या घरच्यांना माझी विनंती आहे की लेकरांना थोडं लक्ष द्या, आणि तुम्ही आता वचनच द्या मला, इथून पुढे अशी घटना होणार नाही म्हणजे नाही. आणि झाली तर मग मी घरी बसेल.
चालणार आहे का तुम्हाला? घरी बसू का? सोडून देऊ का राजकारण? पडले म्हणजे संपले का? किती मतं पडलेत मला या देशामध्ये? पहिल्या 5 मध्ये मतं पडलेत मला, 3 मध्येच असतील. 6,77,000 मतं आहेत ना, मला 3,000 मतं कमी पडले, नाही तर निवडून आले असते. आता मी निवडून आले असते तर हिरो झाले असते. मी हिरो होईल असं कसं आवडेल कोणाला? अरे मी उत्तर काय देऊ? बोलू दे त्यांना. त्यांच्या आक्रोशाचं हे जे आता चाललंय ना, हे याच्यामुळे चाललंय की ताई पडल्या होत्या 2019ला, 5 वर्ष ताईंनी आणि आम्ही ताईंबरोबर बनराज भोगला. आता ताई पडल्या तर आता पुढे ताईचं काहीच होणार नाही का? हे भावना झाली लोकांची. पण ती भावना माझ्यासाठी आयुध नाहीये स्वतःला काही बनवण्यासाठी. खूप लोक आहेत या देशात, जगात, त्यांनी पक्ष काढले, परिवाराचे पक्ष काढले, समाजाचे पक्ष काढले, स्वतःच्या परिवाराला पद घेतले, पक्षाला, संघटनेला काही फार शक्ती नाही म्हणून दिली. असे खूप पक्ष आहेत ना जगात, आहेत की नाही? पण मलाच द्या, मलाच काहीतरी द्या, ह्याच्यासाठी माझी लढाई नव्हती. लोकसभेची माझी तिकीट डिक्लेअर झाल्यावर मी कळलं की मी लोकसभा लढणार आहे. मी लोकसभा लढायला पक्षाने डिक्लेअर केलं. मोदीजी प्रधानमंत्री होतील, एक देशाचं चांगलं होईल या भावनेने ती लोकसभेत मी उतरली. राजकीय आणि सामाजिक परिस्थितीची जाणीव असताना बैल तरी गळ्यामध्ये जोखड घालतो, मी तर नरड्यामध्ये बांधून घेऊन मी ती खेचली निवडणूक. अरे तुम्ही कशाला घाबरता, रडताना आत्महत्या करता? या राज्यामध्ये आज 12-13 लाख मतं ते आपल्या इशाऱ्यावर पडले, तर पुढच्या वेळी 25-30 लाख पडतील. घरी बसायचं असेल ना, सगळं सोडायचं असेल तरी विधानसभा झाल्याशिवाय काय करायचं नाही. आता हे पूर्ण करायचं आपल्याला सगळ्यांना. विधानसभेमध्ये हे आपल्याला पूर्ण करायचं. पहिल्या वेळी 5 वर्ष वाट बघावं लागली, आता 2च महिन्याचा काळ आहे. मला काही मिळावं ह्याच्यासाठी हे नाहीये. मला मिळाल्यावर लाखो लोकांना वाटते आम्हाला मिळालं. कोथरूडमध्ये 2 ब्राह्मण पत्रकार शतपावल्या मारत होते, पत्रकार नाही, लेक्चरर. तिथं माझी गाडी थांबली तर ते म्हणले ताई आम्हाला तुम्हाला काही मिळालं नाही, आम्हाला वाईट वाटलं. म्हणजे असं नाही की काही फक्त माझ्या समाजाला वाटायलंय, असं नाहीये. आज माझ्या बरोबर आले सगळेच आलेत ना. हो, दिलीपराव आले, खंदारे साहेब आले, अशोकराव आले, सगळेच लोक आले. या परिस्थिती जी निर्माण झाली, माणसाला लहान वाटायला, न्यूनगंड आला की आम्ही जगात काहीच बदलू शकत नाही, आमची संख्या कमी, हे पाहत कधी झालं नाही इतिहासात. गुणांवर राजकारण गेलं होतं काही काळ, परत संख्येवर यायले की काय, असं झालं. असं होऊ नये असं वाटतं. मी सचिनला श्रद्धांजली वाहते. ईश्वर त्याला शांती देवो. मी हनुमानाला प्रार्थना केली. हनुमान संकट मोचक आहे, असं हातावर पर्वत घेऊन संजीवनी घेण्यासाठी लक्ष्मणाला शक्ती लागल्यावर हनुमान आले ना, तसं ये रे हनुमाना, माझ्या या लोकांना शक्ती लागली काय की ह्यांना वाचो. राम जर अस्वस्थ होतो लक्ष्मणाला शक्ती लागल्यावर, तर तुम्हाला काही झाल्यावर मला बरं वाटतं का रे? मला वाटतं माझ्यावर 307 दाखल करायला पाहिजे की मीच कारणीभूत आहे, या लोकांनी एवढं प्रेम केलं आणि मी पूर्णतः उतरलेले आहे, माझ्या लोक जीव द्यायले, मला अपराधी वाटतं. नका रे असं करू. येईल हनुमान येईल. अरे रामाचं अवतार कार्य संपलं. महाराज तुम्ही ते कीर्तन सांगता, मला एवढं कळत नाही, तरी हनुमानाला जगावं लागलंय आणि तुम्ही आधीच करायला का असं? आपण तर शूद्र माणसं आहेत, आपण काही ईश्वर नाही, पण ईश्वराच्या विचारांवर चालणारेच आहेत ना आपण. कशामुळे भागवत ऐकता, कशामुळे रामायण ऐकता, कशामुळे शिवलीलामृत वाचता? वचन द्या बरं मला. कोणी जीव देणार नाही, दुसऱ्याला जीव देणार नाही. वचन द्या मला. वचन आहे. सहन होत नाही ना. तुमच्यापेक्षा सहनशक्ती मला जास्त ठेवावं लागते ना. मला मान्य आहे हे आत्ताच निघलं का नाहीये, हे गेल्या 5-6 वर्षाची वणवण आहे. मला कळतंय तुमचं. थोडा वेळ द्या मला. माझी पण परिस्थिती फार वाईट आहे रे. कात्रीतल्या सुपारीसारखी आहे मी. माझ्यासाठी नाही माझी चिंता, तुमच्यासाठी आहे. मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, त्यांच्या कुटुंबाला आधार द्या, सहकार्य द्या. मी देणारच आहे. त्याचे बोलणं आणि ते जाहीर करणं म्हणजे तुमचं माझं नातं व्यवहाराचं होईल, मी ते म्हणणार नाही, कधीच नाही. माझ्या जिल्ह्यामध्ये मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या आरक्षणासाठी.
त्यांच्या घरात रात्री जाऊन माझ्या लोकांनी मदत पोहोचवली, पण मी कुठे एवढी गोळ छापून नाही आणली. आणि त्यांच्यावर व्हिडिओ कॉलनी त्यांच्या विधवा महिलेचा, त्यांच्या आईचं मी सांगतो या विचारात मी वाढले नाही. कुठल्याही गोष्टीचं मी भांडवल नाही करू इच्छित. पण आता मी इथे बसले तर हे सगळे कॅमेरा लावून बसले तर हे सगळे ऐकणारे लोक सगळ्या राज्यात जाणार आहे. मला हे पर्याय नाही ना, मला हे सोडून काहीच करता येणार नाही ना. आता हे राजकारणात शक्यच नाही की कुठंतरी गपचूप मी जावं. मला सगळेच ओळखतात. मला वाटतं गपचूप यावं, तुमच्याशी मनमोकळं बोलावं, हितगुज करावं, पण तसं होईना ना. एवढी पब्लिक घरात आहे, तेवढेच लोक बाहेर आहे, तेवढेच लोक रस्त्यावर आहे, तेवढेच लोक. खूप जीव लावला रे तुम्ही मला. मी खूप भाग्यवान आहे एवढा तुम्ही जीव लावला. पण मी किती दुर्भाग्यशाली आहे की असा माझ्यासाठी जीव द्यावा वाटला तुम्हाला, मला काहीच करता आलं नाही. हे लोक मरायला जणू हे भारतातच नाहीत असं व्हायलंय. कोणाला काही लक्षही नाही काय चाललंय, कोणी संवेदना काय आहे का नाही. कारण हे भांडवल नाही ना दुसऱ्यांसाठी. माझ्यासाठी तुम्ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. तुमच्यासाठी आणि तुमच्यासारख्या वंचितांसाठी, एकट्या तुमच्यासाठी नाही. आज माझ्यासाठी उभा राहणारा माझा लाभार्थी नसलेला माणूस आहे, माझ्या रक्ताचा नसलेला, माझ्या समाजाचा नसलेला माणूस आहे जो माझ्यासाठी उभा राहिला. मी सगळ्यांसाठी आहे. आणि जो माझ्यासाठी उभा नाही राहिला, ज्याची गरज आहे, मी त्याच्यासाठी सुद्धा आहे ना. मी तुमच्या सगळ्यांसाठी आहे. पण माझी शक्ती आज किती आहे, ती शक्ती वाढवण्यासाठी अपार कष्ट केले मी, असफल झाले. ते आता काय झालं काय नाही हा मुद्दा नाही. कुठे 1,00,000 2,00,000 पडले असते तर एवढंही वाईट पडलं नसतं कदाचित. पण थोडं गणितातच पडली. ठीक आहे, जे झालं ते स्वीकारावं, आपलं दुःख बाजूला सारावं, आशीर्वाद द्या म्हणावं देवाला, ताईला आशीर्वाद द्या, आमचे अश्रू पुसण्यासाठी आशीर्वाद द्या, आमचे कष्ट दूर करण्यासाठी आशीर्वाद द्या, आमचा स्वाभिमान असाच आम्ही मरेपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी आशीर्वाद द्या. एवढंच मागा माझ्यासाठी. मी त्या हनुमानाला म्हणलं, घेऊन ये रे बाबा संजीवनी. मी तर त्या सचिनला जिवंत करू शकत नाही, पण त्याची जी गोळी आशा आहे ती आशा तरी पूर्ण करू दे, बाकीचे जीव तरी वाचू दे, बाकीच्या लोकांच्या मनात जीवात जीव तरी येऊ दे, काहीतरी आम्हाला मार्ग दाखव, अशी मी प्रार्थना केली. तुम्ही सगळे सुद्धा स्वतःच्या जीवाला जपा, स्वतःची काळजी घ्या. तुम्ही ठणठणीत तर मी ठणठणीत, तुम्ही हसलात तर मी हसेल, तुम्ही रडलात तर मी रडेल, तुम्ही रुसलात तर मी रुसू शकत नाही, मला तुमचा रुसवा काढायला यावं लागेल. पण मला एवढीच विनंती आहे, स्वतःला जपा. तुमच्याशिवाय माझं पुण्य नाही. तुमच्याशिवाय उलट तुम्हाला वाटतं ताईशिवाय आमचं पुण्य आहे. माझं तुमच्याशिवाय कोण आहे? कोणी आहे का माझं तुमच्याशिवाय? तुम्ही स्वतःला जपा, खंबीर राहा. लालच स्वार्थ सगळं बाजूला ठेवा. असे आहेत मुठभर लोक जे पदाला चिकटलेले असतात. एक मुठभर लोक बाजूला जाऊ द्या. लालच नसणं, स्वार्थ नसणं, हे नसणारे लोकच आहेत हे सगळे. सचिन सारखे तुम्ही सगळे लालच स्वार्थ बाजूला ठेवून 2 महिने 3 महिने 90 दिवस राहिलेत ना विधानसभेत, जीव लाव 90 दिवस. फक्त इशाराच बघा, इशाऱ्याकडे लक्ष ठेवा. एवढंच माझं तुम्हाला म्हणणं आहे. आपण ह्या सगळ्या गोष्टी भरून काढून मी तुम्हाला विश्वास द्यावा का नाही मलाहीच कळणार आहे. ईश्वरी साथ देईना, पण मला वाटतं विश्वासच ठेवा, मनामध्ये विश्वासच ठेवा. मला असंच वाटायला ना, ती माझी लेकरेत नाही असं म्हणलं तर एखादा कुचकट म्हणतो हो एवढी पंकजा मुंडेचं वय काय आणि ते लेकरं म्हणायची. तुम्हाला खोटं वाटते, त्यांना वाटते पोटात दुखते, त्यांना लेकरं म्हणता येत नाही. तुम्हाला वाटते का मी तुम्हाला लेकरं म्हणले तर काही चुकतंय माझं? मी बाहेर नाही का तुम्हाला? मी सारखी आहे का? अरे बाप मेला तरी रडू दिल नाही मला तुम्ही. तुमचीच काळजी करत बसले. आताही तुमचीच काळजी आहे. थोडं संयमाने घ्या, सबुरीने घ्या, विश्वास देवावर ठेवा आणि देवाला सांगा आमच्या ताईला चांगलं डोकं द्या, ताईला शक्ती द्या आणि आम्हालाही चांगलं डोकं द्या. जीव देऊ नका रे मा, श्रम द्या, वेळ द्या, कष्ट द्या, जीव देऊ नका. ठीक आहे? सगळ्या हनुमानाचा आशीर्वाद आहे. हे प्रसंग एकदा खंबीर राहण्याचा आहे. सगळेजण खंबीर राहा आणि सगळेजण आशीर्वाद द्या, त्या परिवाराला साथ द्या.
सचिनच्या आत्म्याला शांती मिळावं असंच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. ताई श्रद्धांजली